हे बघा, आमचा आमच्या पोरांवर विश्वास आहे. अहो तसं काही नसणार आहे, आणि तसं काही असतं तर आम्ही त्यांचंच नसतं का लग्न लावून दिलं. मला वाटलंच तुम्ही असं बोलणार, म्हणून मी सोबत येताना पुरावा घेऊन आलोय. पुरावा? बघा, बघा, बघा ही. बघा, काही बोला की आता. हे असं काय झालं नव्हतं. मग ह्यो व्हिडिओ कुठनं जादून आला काय? यो व्हिडिओ कोणी केला आणि तुमच्याकडे कसं काय आला? कुणी केला, कसा केला, ही शोधत बसा जोडीनं. पण ही जी आहे ती खोटं तर नाही ना? हे बघा, तुमचा गैरसमज व्हावा म्हणून तुमच्याकडे पाठवलं असेल. तसं तर तसं, पण तुमचं चाललंय काय? आधीच माझ्यामुळे जेडीला लई त्रास झाला होता, म्हणून मी तिला. म्हणून तिला सांगितलं का की मी या पोरी संग लग्न करतो आणि तू बी सोबत राहा? पण अभिनंदन, तुझ्या मनासारखं झालं. ही बी मिळाली आणि ही बी मिळाली. आता कर दोघी सोबत संसार. अहो काय बोलताय तुम्ही? कळते का तुम्हाला? त्यांच्या नव्या संसाराला माझ्या मोत तडा जायला नको. मग माझ्या संसाराला तडा जाऊ देऊ काय? तुझी तू मोकळी आहे, तुला काय करायचंय ते कर. अहो तुम्ही तिच्याशी लग्न केलंय, असं नाही करू शकत तुम्ही. अरे मी काय बी करू शकतो आणि तू काहीच करू शकत नाही. अहो पण कायद्याने ती तुमची बायको आहे. कुणाला काय त्याची भीती दाखवतो? काय करणार आहे? कोर्टात जाणार आहे का? जा, कुशाल जा. ज्या लग्नाला 8 दिवस झाले ती लग्न कोर्टात बी मान्य करत नाहीत, तिथं मी कशाला घाबरू? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुझ्या तावडीत सापडली म्हणजे आम्ही सगळे सापडतील असं समजू नको. कायदा शिकवतोय, फौजी आहेस पण फौजी सारखं वागायला शिक. पाहुणे, मी हात जोडून माफी मागतो. काय चुकलं असलं पदरात घ्या, आम्ही सगळे माफी मागतो तुमची. माफी मागून काय फायदा आहे? तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं, तुम्ही सापाला पाळताय. पुरीच्या आयुष्याचं तर वाटोळं केलंच, आता माझ्या बी आयुष्याचं वाटोळं करायचं होतं यांना. अहो माझा आजा तसं काय करणार नाही हो. तुमचा आजा काय काय करू शकतो हे दाखवलं ना, बघितलं ना मोबाईल मध्ये. आणि ही बी गावातलीच आहे ना, लावली नाही ना नादाला. अहो त्याचं तिच्यावर प्रेम होतं म्हणून. हिच्यावरती प्रेम आणि हिच्यावर काय होतं? का माझ्या संग लग्नाला नकार होता याचा?
अहो नकार तर आमच्या सगळ्यांचाच होता, त्याच्या काही एकट्याचा नकार नव्हता. पण तुमच्यापेक्षा जास्त ह्याचा होता ना, आणि ह्याच्या संग हिचं लग्न करायचं चाललं होतं ना, मग का मोडलं ते? अहो त्याला त्याची काहीच कल्पना नव्हती. एका घरात राहून त्याच घरात लग्नाची तयारी चालू आहे आणि कल्पना नव्हती, असं कसं म्हणताय? आणि त्यानंतर हिचं लग्न दुसरीकडे करायचं चाललं होतं, तेव्हा पण याचा विरोध होता का नाही मामी? मी आल्याशिवाय जडीचं लग्नाचा विषय बी काढायचा नाही. म्हणजे मी येईस्तोवर जडीचं लग्न लावायचं नाही, आणि तिचं लग्न कोणाबरोबर लावायचं ना हे मी ठरवणार. काय झालं सांग, का केलास विरोध? मी सगळं सांगते तुम्हाला, पण तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही कोणाला काही सांगणार नाही म्हणून. दिलं वचन. काय झालंय? कळलं का? काय बी उत्तर नाही, पण मला माहितीये ह्याला हिचं कुठं बी लग्न होऊ द्यायचं नव्हतं. तुमच्याकडे हे व्हिडिओ कुठं आला? त्याच्याशी तुम्ही मतलब ठेवू नका. माझं नशीब थोर, मला हा व्हिडिओ मिळाला. तुमची पोरगी तुम्हाला लाखलाभ. अहो ऐका माझं, माझ्या पुरीला असं वारे सोडून जाऊ नका. हे बघा, तुम्ही असं काय वाया केलेलं मला काय बरं वाटेना, पण ह्यांच्या लपड्यापायी मी माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून घेऊ का? मला नाही जमायचं हिच्या संग संसार करायला, आणि परत मला कुणीच तोंड दाखवू नका. अहो ऐका माझं प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऐका जरा माझं. अहो, ऐका की. अहो, ऐका की. अहो, पप्पा तुम्ही- सांगा की. मम्मी. समाधान. विक्रम, हा? राहुल जावा. बापू जावा तुम्ही पण. उषा तुम्ही जावा पुढं, मी नंतर येतो. जितू हे सगळ्यांना घेऊन जा. पुष्पा जा, आत जा. जी चला, पुष्पाला घेऊन आत जा. समाधान. नाना अहो काय झालंय? बघ आता कसलाच विचार करू नकोस. चल. अहो पण चल आत चल. उठ. पोरांनो चला.